साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। प्रभाग क्रमांक 2 मधील बलदावा नगर, मनीष नगर, बाळशेट्टी नगर, समर्थनगर येथे 50 लाख रुपयांच्या रस्ते कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या स्थानिक विकास निधीतून या कामास सुरुवात झाली असून या भागातील विकासासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचे मनोगत आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं। तसेच नागरिकांनी काम करणाऱ्या नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहावं असं आवाहन केलं। मी आत्ताच यापूर्वी बलदावा नगरमधल्या रस्त्याचं उद्घाटन केलं। तिथं 20 लाख रुपयाचा आमदार निधीतला रस्ता व तसंच 5 लाख रुपये नगरसेवकाच्या निधी 25 लाख रुपयाचं कामाचे उद्घाटन झालं। आपल्या भागातील ह्या 26 लाख रुपयाचं उद्घाटन होत असताना या भागातील 4 नगरसेवक निवडून याच्या अगोदर मी या भागातल्या जनतेला सांगितलं होतं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी या भागातलं कायापालट केल्याशिवाय थांबणार नाही आहे। या भागात किती निधी कमी पडू द्या, शेवटी आमदार म्हणले की त्याला निधी असतो। आमदारला फक्त 4 कोटी रुपये आपल्या मतदारसंघात खर्च करण्यासाठी निधी असते। या 4 कोटीमध्ये मतदारसंघ पूर्ण आपल्याला विकासाचे कामं करावं लागतात। आज आपल्या महानगरपालिकेमध्ये सत्ता आपली आहे, पण महानगरपालिकेची परिस्थिती एवढी चांगली नसल्यामुळं आपल्या नगरसेवकालाही निधीचं थोडं कमतरता भासतच असते। त्यामुळं आपल्या भागातील जे काही आता 25-30 वर्ष झालं हदवाडामध्ये हा शेळगी भाग आला, शेळगी दैट नाही, पण तिथल्या भागातल्या जो आपल्याला मूलभूत सुविधा मिळू शकल्या नव्हत्या। पिण्याचं पाणी असू दे, ड्रेनेज असू दे, रस्ते असू दे, दिवाबत्ती असू द्या, ह्या सगळ्या गोष्टीपासून आपलं भाग वंचित होतं। पण जेव्हा आपलं भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये होतं तेव्हा आपले या राज्याचे माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी तर या भागाचे आमदार माननीय विजयकुमार देशमुख मालक यांनी केलेलं हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। या भागामध्ये जवळजवळ गेल्या 15 वर्षामध्ये मालक आमदार म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व करीत असताना आजपर्यंत या भागामध्ये कोट्यवधी रुपयाची कामे झाली। आणि त्यामध्ये जर आपण बघितलं 2017 ते 2022 हा 5 वर्षाचा जो काळ आहे, हा 5 वर्षाचा काळ सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे। कारण जवळजवळ या 5 वर्षामध्ये जवळजवळ 25 कोटी रुपयाची विकास कामं या भागामध्ये मालकांनी केली। इतकी विकास कामं खऱ्या अर्थानं सोलापूर शहरामध्ये कुठे झाली नाहीतच, परंतु हा भाग फक्त दुर्लक्षित होता, हातवरचा होता। या भागामध्ये पिण्याचं पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा असेल, रस्त्याचा असेल, लाईटचा असेल, या पायाभूत सुविधा सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे, हा मालकाचा खऱ्या अर्थानं हट्ट होता। आणि म्हणून या भागामध्ये त्यांनी या सर्व समस्या सोडवायचा निर्धार केलेला होता। आणि म्हणून 2017ला त्यांनी या ठिकाणी केळूमालक देशमुख यांना नगरसेवक म्हणून उतरवलं। आणि त्यांच्या माध्यमातून जर आज आपण बघितलं तर आज या भागामधील असं कोणतंही बोळ, अशी कोणतीही गल्ली, असं कोणतंही नगर नाही की ज्या ठिकाणी मालकाच्या विकास कामाचा बोर्ड असा लागलेला नाही। कुठेही जावा तुम्ही, फक्त विकास कामाच्या मालकाचे नाव आपल्याला या ठिकाणी बोर्ड दिसतील, इतकी विकास कामं आज यावेळी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे, नगरसेविका शालन शिंदे, पक्षनेते शिवानंद पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी, बसवराज इटकडे, ज्ञानेश्वर कारभारी, वीरेश उंबर्जे, प्रकाश हत्ती, राजशेखर वडगीकर, राज पाटील, सुरेश हत्ती, पिन्नू करपे, संतोष बनगर, राजशेखर हावले, आकाश बेड्याल, आतिश आलदार आणि परिसरातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होत्या।